हॅलो गाईड, आज आपण बघणार आहोत बोर्डाच्या परीक्षेतला उपयोजित लेखन प्रश्न 5वा आ या विभागाचा स्टोरी रायटिंगचा प्रश्न आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बघूया स्टोरी रायटिंग. हा बोर्डाच्या परीक्षेत 10 मार्काचा प्रश्न विचारला जातो. 3 प्रश्न असतात, 3 पैकी 2 सोडवायचे असतात. तर बघूया स्टोरी रायटिंग, कथा लेखन. हेडिंग आहे का, कष्टाला पर्याय नाही. वेणुताईच्या घरी हलकल्लोळ माजला होता. सगळ्यांचा आक्रोश चालू होता. मुळातच अत्यंत गरीब कुटुंब. वेणुताई व सदानंद आणि त्यांची 2 मुले. सदानंद एका गृहनिर्माण सोसायटीत पहारेकरी होते. आज ते रस्ता ओलांडत होते. त्यांना गाडीने ठोकरले. जागीच प्राण गेला. त्यांचे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. आधीच तुटपुंजे उत्पन्न, आता तेही नष्ट झाले. पहिले 15-20 दिवस कसेबसे गेले. मग मात्र हाल सुरू झाले. दुपारी जेवायला मिळाले तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी मिळाले तर दुपारी नाही. अशी स्थिती. वेणुताईंनी धुण्या भांड्याचे काम मिळवले. कधी मधी या घरातून त्यांना काहीतरी खायला मिळे, मात्र दुकानदार उसने देईना. नवीन दिवस नवीन संकटे घेऊन येईल. एके दिवशी शेजारचे नंदू काका आले. त्यांनी नवीन मार्ग दाखवला. तयार कपड्यांच्या कंपनीचे काम होते. कंपनी कपडे भेटून देते, ते शिवून द्यायचे. नगानुसार पैसे मिळतात. वेणुताईने विचार केला, हे काम जमेल, पण शिलाई मशीन कुठून आणायची? नंदू काकाने ही अडचण दूर केली. हप्त्यावर मशीन घेऊन दिली. वेणुताई कामे करू लागली. भराभर कपडे तयार होऊ लागले. कंपनी खुश झाली. अधिक पैसे मिळू लागले. त्यांची मुलेही शिलाई शिकली. आणखी एक मशीन घेतली. अधिक पैसे मिळू लागले. कष्ट खूप करावे लागले, पण परिस्थिती पालटली. दारिद्र्य संपले. मुले शाळेत शिकू लागली. त्याचबरोबर शिलाईची कामेही करू लागली. तर मित्रांनो, हा स्टोरी रायटिंगचा टॉपिक, कष्टाला पर्याय नाही, हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.